राम राम मंडळी, आमची माती आमची माणसं मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला हे पारोसा पिंपळ ह्या झाडाचं मी तुम्हाला फायदे सांगणार आहे. त्या पहिल्यांदा झाड बघून घ्या तुम्ही. मोठं झाड होते आणि ह्याची पानं अशी एकदम चमकदार पानं असतात आणि ह्याला अशा पद्धतीनं फळं लागतात. आता वाळलेली आहेत ही हिरवी फळं पण असते त्याला. आणि ह्या अशा पद्धतीने हे झाड आहे. ह्याचं तुम्हाला मी आयुर्वेदिक महत्त्व सांगतो. सगळ्यात प्रथम मी सांगेन की हे रक्तशोधक झाड आहे. म्हणजे रक्तासंबंधात तुम्हाला जे ज्या काय अडचणी आहेत, त्या रक्तदोष असेल तर तुम्हाला काय करायचं, ह्याचा पंचांगाचा काढा घेऊन जर का तुम्ही सकाळ संध्याकाळ पिताय तर रक्तशुद्धीकरणासाठी सुद्धा ही खूपच चांगलं आहे. आता मी दुसरं एक सांगेन तुम्हाला की त्वचा विकारामध्ये कसं आहे, त्वचा विकार केव्हा होते, ज्या टायमाला रक्तदोष होतो. रक्तदोषा झाल्यावर त्वचा विकार उत्पन्न होते, भले मग कुठलंही असो. तुम्हाला जर का पित्ताच्या गांध्या उठल्या असेल त्वचेवर, तरीसुद्धा ह्याचा काढा करून प्यायचा किंवा ह्याचा रस काढायचा ह्या पानांचा आणि ही रस पूर्ण शरीराला लावायचा. असं जर तुम्ही 3-4 दिवस करताय तर ते ज्या अडचणी आहेत तुमच्या सगळ्या दूर होतील. तुम्हाला जर का अंग खाजवत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा काढा करून किंवा ह्याचा रस काढून पाण्यामध्ये टाकून त्यांनी जर का तुम्ही आंघोळ करताय तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला फायदा होईल. दुसरा मी एखादा फायदा सांगतो तुम्हाला की ज्या ज्या महिलांना गर्भधारणा होत नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय करायचं, हे जे फळ दिसते हे फळांचं चूर्ण करायचं आणि 5-5 ग्राम हे चूर्ण सकाळ संध्याकाळ त्यांनी सेवन करायचं. त्याच्यामध्ये ज्या ज्या काय अडचणी असतील त्यांच्या शरीराच्या आतमधल्या त्या सगळ्या अडचणी हे दूर करतं. रक्तशोधक आहे. शरीरामध्ये थोडीफार प्रमाणात वाढलेली जी उष्णता आहे तुमची ती सुद्धा ही कमी करतं आणि तुम्हाला चांगला फायदा होऊन जातो. तुम्हाला अजून एक मी ह्याचा उपयोग सांगतो. जर का आपल्याला एखादं व्यसन सोडायचं आहे, भले कुठलंही दारूचं असू दे, सिगारेटी तंबाखूचं व्यसन असू द्या, त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, त्याच्यामध्ये ह्याचा पंचांगाचं चूर्ण करून 4-4 ग्राम चूर्ण जरी तुम्ही सकाळ संध्याकाळ घेताय किंवा ह्याचा काढा करून जरी पिताय तुम्ही, तरीसुद्धा तुम्हाला हळूहळू व्यसन सोडायला चांगलं मदत करेल. पण ज्याला कुणाला व्यसन सोडायचे त्याला तंबाखू दारू सोडण्याची इच्छा त्याच्या मनात उत्पन्न झाल्याशिवाय हे पण काम करणार नाही. मग अजून एकदा मी तुम्हाला सांगतो की व्यसन सोडायसाठी हे तुम्हाला मदत करेन. त्याच्यासाठी तुम्हाला व्यसन सोडायची इच्छा तुमच्या मनामध्ये जागृत व्हायला पाहिजे मित्रांनो. तर या अशा पद्धतीने हे झाड आहे. तर तुम्ही ह्याचा तुमच्या आजूबाजूला असेल तर तुम्ही जरूर उपयोग करा. तुम्हाला अजून एक मी ह्याचा फायदा सांगतो. जर का जनावरं ही गाभण राहत नसतील, तुमची गाय असू द्या म्हैस असू द्या, त्याच्यामध्ये माणसाच्या 10 पट म्हणजे 5 ग्रॅम मी सांगितले, तर जनावरांना 50 ग्रॅम ह्या फळांचं चूर्ण करून तुम्ही दिवसातून एकदा सकाळ सकाळ जर त्यांना चारलं तर तरीसुद्धा त्याच्यामध्ये चांगला फरक पडून आलेला दिसेल तुम्हाला. जे काय म्हणजे फक्त त्या जनावरांना पिशवीचा कुठलाही अडचण नसावी किंवा पिशवीचा कुठला त्रास नसावा त्याला, तर हे चांगला फायदेशीर होईल. आणि जर थोडीफार उष्णता असेल तरीसुद्धा हे कमी करतं मित्रांनो. त्वचा विकारामध्ये फायदेशीर आहे, रक्तशोधक आहे. तर ही जी पारोसा पिंपळ आहे ह्याची तुम्हाला ओळख करून दिली मी. माहिती आवडली असेल तर जरूर लाईक करा. धन्यवाद.